सरकारमध्ये कंप्लेंट करून कामं होत नसेल असं त्यांना स्वतःलाच वाटत असेल. हं, आणि म्हणून त्यांनी आणि इम्पेशंट झाले असेल. पण हं. कॅन्टीनच्या जेवणाची तक्रार ही आज नाही, विलासराव देशमुखच्या काळापासून कंप्लेंट येत जाते, मध्ये येते, मध्येच जाते. हं. काय आहे की इन्फिरियर क्वालिटी ऑफ फूड काय झालं, याचं पूर्ण राजकारण सुरू झालंय. पण खरं क्वालिटी ऑफ फूड नुसते आमदार नाही, किती लोक तिथे जेवत असतील बरोबर. त्या मूळ प्रश्नाकडे. आणि हेच आदिवासी शाळा, आश्रमशाळा ह्या तक्रारी किती येतात. पण काय झालं की जिथपर्यंत कोण कोणाला मारत नाही, तिथपर्यंत ती न्यूज होत नाही मोठी, आणि न्यूज होत नाही, इव्हेंट होत नाही, तिथपर्यंत कोणाचं लक्ष घेत नाही. तर माझ्या मते ही जी मेसेज आहे ना समाजात, की आपण मारलं, व्हिडिओ काढले, की मग त्याची लगेच दखल घेतली जाते, की ती चर्चेत येते. ह्या मानसिकतेतनं पण ही घटना घडली असेल. आणि ते स्वतः सांगतात, मी 7-8 दिवस कंटिन्यू सांगतोय, 7-8 वेळा सांगितलं. हं. तर तरी सुद्धा ते इम्प्रूव्ह होत नाही. तर माझं म्हणणं ह्या गोष्टीकडे दोन्ही बाजूनी बघायला पाहिजे. हं. आमदारांचं तर चुकलंच. म्हणजे ह्या पॅनलवर असो किंवा सीएम असो किंवा त्यांचे पक्षनेते एकनाथ शिंदेनी पण त्यांचं समर्थन नाही केलंय. हं. त्याच्यामुळे कोणी समर्थन नाही करणार. पण मूळ मुद्दा काय आहे, की इन्फिरियर क्वालिटी ऑफ फूड हे जर आमदार निवासात मिळत असेल, तर इतर शासनाच्या योजना आहेत, शाळा आहेत, तिकडे काय परिस्थिती, भीती नाही राहिली का? हं. या मूळ प्रश्नाकडे कोण बोलतच नाहीये. बरोबर.